ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना एकनाथ शिंदेंनी आता नवीन खेळी केली आहे। महापालिका निवडणुकीआधी रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेची युती झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत शिंदेंची युती झालेली आहे। पालिकेसाठी शिंदेंकडून दलित मतांची जुळवाजुळव सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधील अनेक भागात याचा फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे। दुपारी 1 वाजता शिंदे आणि आंबेडकरांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। महापालिकेसाठी ही जुळवाजुळव आपल्याला पाहायला मिळतेय। यात एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिक सेना आणि शिवसेना अशी ही युती असणार आहे। या संदर्भात आज दुपारी पत्रकार परिषदही होईल। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतो प्रज्ञा की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत। कोणासोबत युती करता येईल आणि जास्तीत जास्त आपले नगरसेवक आपण निवडून आणू, आपला महापौर बसू, यासाठी सर्वच जण आता तयारीला लागले आहेत, मोर्चे बांधणीला लागले आहेत। त्यातच आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आज एक महत्त्वाची घोषणा करणार आहे, कारण का त्यांनी युती केलेली आहे। ती युती कोणासोबत आहे तर रिपब्लिक सेनेचे जे अध्यक्ष आहेत आनंदराज आंबेडकर त्यांच्यासोबत त्यांनी युती केलेली आहे। आनंदराज आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे लहान भाऊ आहेत। एकीकडे आपण पाहतोय की प्रकाश आंबेडकर यांची भूमिका थोडीशी वेगळी आहे। महायुती सोबत ते जात नाहीयेत। आपण पाहिलं विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांना बी टीम भाजपची म्हणली जाते, परंतु आता त्यांचे सख्खे बंधू हे महायुतीमध्ये सामील होणार आहेत, कारण का एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती करणार आहेत। त्यांनी ही युती नेमकी पालिकेसाठी कशी ठरते हे आगामी निवडणुकीतच स्पष्ट होईल। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी।